पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। कामगार विरोधी 4 श्रमसंहिता रद्द करण्यासाठी मोर्चा काढण्यात येतोय। कामगार कर्मचारी संयुक्त कृषी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा आहे। नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून या मोर्चाला सुरुवात होते। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। लक्ष्मण, कामगार कर्मचारी संयुक्त कृषी समितीच्या वतीने आज हा मोर्चा काढण्यात येतो, काय अधिकची माहिती आहे? अमित, नाशिकमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याची ही दृश्य बघतोय आणि ही सगळी दृश्य नाशिकमधली आहे। नाशिकमधून या विराट मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि या मोर्चाची नेमकी मागणी काय आहे आपण त्यांना विचारणार आहोत। डॉक्टर साहेब, तुम्ही मोर्चात आहात, नेतृत्व करताय, काय मागणी? ही प्रमुख मागणी आहे। समान कामाला मुख्य आज देशातल्या सर्व प्रमुख कामगार संघटनांनी, फेडरेशननी कामगार वर्गाच्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्यासाठी आज देशव्यापी संप केलेला आहे आणि संबंध देशभरामध्ये विराट मोर्चे सुरू आहेत। पहिली मागणी अशी आहे की सरकारचं जे खाजगीकरणाचं, कंत्राटीकरणाचं धोरण आहे, ते धोरण सरकारने मागे घेतलं पाहिजे। त्याचबरोबर या सरकारने कामगारांची कुठलीही मागणी नसताना जुने 29 कामगार कायदे रद्द केलेले आहेत आणि 4 कॉर्पोरेट धार्जिण्या श्रमसंहिता त्यांनी लागू केलेल्या आहेत। त्याला आमचा विरोध आहे, त्या रद्द कराव्या अशी आमची मागणी आहे। 30,000 रुपये दरमहा किमान वेतन जाहीर झालं पाहिजे आणि कंत्राटी कामगारांना कायम केलं पाहिजे, ह्या प्रमुख मागण्या आहेत। प्रमुख नेमकी काय काय मागण्या घेऊन आपण देखील या मोर्चात सहभागी झालो? कामगारांना जगण्या इतकी 9,000 रुपये पेन्शन, ईपीएस पेन्शनच्या सर्व पेन्शनरांना मिळाली पाहिजे। जे योजना कर्मचारी आहेत, आशा गट प्रवर्तक, स्त्री परिचर असतील, सर्व कर्मचारी, योजना कर्मचारी यांना किमान वेतन 30,000 रुपये राज्य सरकारने लागू करावं, सामाजिक सुरक्षा द्यावी, या प्रमुख मागण्यासह हा आजचा मोर्चा निघालेला आहे। या मोर्चाचं आपण नेतृत्व करताय। कामगारांसोबत शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत, त्याचबरोबर महिलांच्या देखील काही मागण्या आहेत, त्या सगळ्या घेऊन आपण जाताय आणि कुठून कुठून ह्या मोर्चामध्ये नागरिक सहभागी झाले? बघा, हा जो देशव्यापी संप आहे, ह्या देशव्यापी संपामध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या सर्व शेतकरी संघटना सामील आहेत। शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, ह्या महत्त्वाच्या मागण्या घेऊन शेतकरी याच्यामध्ये संपामध्ये आहेत। आज संघटित असंघटित क्षेत्रातले लाखो कामगार महाराष्ट्रामध्ये ह्या संपामध्ये सहभागी आहेत आणि देशामध्ये 25 कोटी कामगार आणि शेतकरी ह्या संपात सहभागी आहेत। आपण बघतोय अमित, नाशिकमधून हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चाला एक मोठा प्रतिसाद जो आहे तो कामगारांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा मिळालेला आहे। कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लोकशाहीच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करावे, अशा स्वरूपाची त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर विविध अशा 12 ते 13 मागण्यांना घेऊन हा मोर्चा जो आहे तो आता सुरू झालेला आहे। नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरून या विराट मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा विराट मोर्चा जो आहे तो नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकणार आहे। त्याची ही सगळी दृश्य हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहे त्या यामध्ये सहभागी झालेल्या आहे। जसं आपण यापूर्वी आम्ही सांगितलं की 100 वर्षांच्या लढ्यांमधून मोठ्या कष्टाने मिळवलेले जे विधेयक आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची मागणी जी आहे ती या सगळ्यांची आहे आणि त्या अनुषंगाने हा विराट मोर्चा जो आहे तो नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकेल। मोठी गर्दी या मोर्चाला झालेली आहे। निश्चित मोठी गर्दी खरं तर या सगळ्या कार्यकर्त्यांची आपल्याला बघायला मिळते। लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।